त्यांना अटक करण्याचे प्रयत्न तिघांना केले होते, त्यांना बोलवून आणि देशमुख देखील दबाव टाकत होते. अशा विधान आरोप असं कोणालाही असं करायला सांगितलेलं नाही. मला ते काय बोलतात याच्याविषयी 100ही कधी मला माहीतच नाही. ते काय म्हणतात, कशाबद्दल बोलतात. आणि मी फडणवीस, गिरीश महाजन आणि जयप्रकाश रावल, जयकुमार रावल याबद्दल सांगितलं. फडणवीसला सांगायला माझा संबंध कुठे येतो? मी होम मिनिस्टर होतो काय होतं. आणि माझी फडणवीस यांची भेट ही अशी कधी फारशी झालेली नाही. त्यामुळे माझा त्यांना सांगण्याचा प्रश्न अनिल देशमुखांचा दबाव होता. त्यांनी अनिल देशमुखांचा दबाव होता असं आधी पण बोललेलं आहे. ते मला काही माहिती नाही. पण फडणवीस यांना सांगितलं मला 100 कोटीचे जे आरोप गृहमंत्र्यांवर झाले होते आणि पार्टीने सुद्धा त्यांना टार्गेट होतं असं देखील ते स्पष्ट सांगतात. आणि हे अगदी खरं आहे ते म्हणतात, म्हणजे काही याच्यामध्ये खोटं नाही. पूर्ण दादांचं खोटं आहे. याचा काही संबंध नाही. पार्टी कधीच कुणाला कधी टार्गेट देत नव्हती. तो प्रश्न कधी दादांच्या आंदोलनावरून असं म्हटलंय की दादांच्या आरोप पवार आणि ठाकरे राजकारण करतात, राजकारण करतात. त्यांनी माझ्या नादाला लागू नये. त्यांना जो विरोध झाला मराठवाड्यात जे त्यांना त्या पार्टीवर राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला किंवा त्यांच्या हॉटेलवरती जरांगे स्वतंत्र विचारांनी काम करणारे कोणाचा सल्ला मागून काम करणार नाही. त्यामुळं मला वाटत नाही की यात काही थेटपणे पवार आणि ठाकरे यांनी माझ्या नादाला लागू नये अशा पद्धतीने त्याला किती गांभीर्याने त्यांना जागा घेऊन काही बोलत असतील त्याच्यापेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. सर, परमबीर सिंग ज्या पद्धतीने आरोप करतायत नावं ते का करतायत? त्यांच्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी व्यवस्थित व्हावी. महिंद्राचा एक प्रकल्प आहे नाशिकमध्ये इलेक्ट्रिक गाड्या बनवण्याचा बॅटरीवर आधारित 25,000 कोटींचा प्रकल्प आहे. नाशिकला तो होणार होता चीनच्या सहयोगानं, पण तो आता गुजरातला शिफ्ट होतोय, गुजरातला जातोय. तिथल्या औद्योगिक संघटना कामगारांनी त्याला विरोध केलेला आहे. गुजरातला जर काही जाणार असेल तर आपली मुख्यमंत्री आमचं सरकार त्यांना अडवू शकणार नाही. गुजरातला जात असताना आमच्या अनेक प्रकल्प गुजरातला गेले, पण आमच्या महाराष्ट्रातल्या या सरकारने कधीच कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्रात थांबण्याविषयी आग्रह केलेला नाही. ओके, काल पृथ्वीराज चव्हाण म्हणले की महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरात लवकर व्हायला पाहिजे, म्हणजे उमेदवार कामाला लागतील आणि चांगला रिझल्ट मिळेल किंवा जास्त जागा निवडून येतील. जास्त वेळ हा गोळ जागा वाटपाचा घालू नये. आता एक मीटिंग झालेली आहे, आणखी 1-2 मीटिंग होती. लवकर निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री अशा विधान देखील त्यांनी केलं होतं पृथ्वीराज चव्हाणांनी, ज्यावर आता नाही त्यांनी काय विधान केलं ते मला माहिती. पण त्यावरती संजय राऊत असं म्हटलेत की बाबा जे चेहरा आपला महाविकास आघाडीचा असायला पाहिजे निवडणुकीला जाहीरपणाने मीडिया समोर चर्चा करण्यासारखे विषय नाहीये. अपेक्षा मी करतो की आमचे दोन्ही मित्रपक्ष हे जाहीरपणाने चर्चा करणार. थँक्यू.